चंद्रपुर महानगर पालिका की ओर से 4 से 7 सितंबर के दरमियान चांदा क्लब में आयोजित किए गए श्री गणेश मूर्ति की प्रदर्शनी तथा बिक्री का बुधवार 4 सितंबर को जिलाधिकारी विनय गौड़ा के हाथों उद्घाटन किया गया। मनपा द्वारा नागरिकों की सुविधा के लिए यह व्यवस्था की गई है। इस प्रदर्शनी का तथा सुविधा का जिलाधिकारी ने सराहना की। गौरतलब है, इस प्रदर्शनी को नागरिकों का उत्तम प्रतिसाद मिल रहा है। मूर्तिकारों की ओर से मूर्ति लेकर जाने वाले नागरिकों को लकी ड्रा कूपन भी दिया जाएगा, जिसमें से 20 भाग्यवान विजेताओं को घरगुती उपयोगी वस्तु जैसे प्रेस, मिक्सर आदि पुरस्कार दिए जाएंगे, जिसके कारण नागरिकों ने अन्य स्थानों पर भीड़ न करते हुए इस जगह पर अपने परिवार के साथ खरीदी का आनंद ले सकते हैं। अधिक से अधिक नागरिक इस प्रदर्शनी को भेंट दे, ऐसा आह्वान भी चंद्रपुर मनपा की ओर से किया जा रहा है। तो सुनिए इस मौके पर जिलाधिकारी विनय गौड़ा ने क्या कहा। नमस्कार। एक चांगला उपक्रम चंद्रपूर महानगरपालिकेने हाती घेतलेला आहे। याच्यामध्ये सर्व जो विक्रेतेदार आहे गणेशांच्या, त्याच्यानंतर त्याच्या डेकोरेटिव्ह आयटम्स आणि इतर SHG सर्वांना एकत्रित आणून चांदा क्लब मोठा ग्राउंडमध्ये त्यांच्या चांगल्या सुविधेचा स्टॉल तयार करण्यात आलेला आहे। तो ह्या माध्यमातून शहरीमध्ये होणारा गर्दी आणि गर्दीमध्ये ते कोणताही ॲक्सिडेंट होऊ शकतात या इतर घटना घडू शकतात, हे सर्व टाळण्यासाठी सर्वांना एकत्रित एक ठिकाणी आणलेलं आहे। हे ग्राहकांना पण एक फायदेशीर ठरेल, ताकी एक प्लेसला येऊन ते सर्व बघून त्यांच्या गणेश उत्सवाचा जो काही साहित्य लागणार आहे एक ठिकाणी ते सर्व मिळून जाणार आहे। साथ ही इस मौके पर मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने भी अपना मनोगत व्यक्त करते हुए नागरिकों से आह्वान किया। चंद्रपूर शहरामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि शहरामध्ये जी मुख्य मार्केटमध्ये गर्दी होत होती, जे मुख्य रस्त्यावर दुकान लागत होती, नागरिकांच्या सोयीसाठी, भक्तांच्या सोयीसाठी व जे आमचे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे जे बचत गट आहेत त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी या सर्व माध्यमातून महानगरपालिकेने हा उपक्रम सुरू केलेला आहे, जेणेकरून शहरामध्ये उपजीविका वाढावी व शहरातील कुंभार समाज व जे मूर्तिकार आहेत, जे कलाकार आहेत, त्यांना सुद्धा एक व्यासपीठ मिळावं याकरता हा इथं प्रदर्शनी व विक्री सेंटरचं आयोजन केलेलं आहे। आणि या इथे जवळपास 200 स्टॉल उपलब्ध केलेले आहेत, ज्यामध्ये सर्व मूर्ती विक्रेते, सजावट साहित्य विक्रेते व पूजा साहित्य विक्रेते हे त्यांचे साहित्य इथे ठेवणार आहेत। नागरिकांना गर्दीमुक्त वातावरणात, भक्तिमय वातावरणात इथे खरेदीची संधी मिळणार आहे। सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। साथ ही वहां पर मौजूद नागरिक ने भी मनपा की इस कार्य की सराहना की। हे खरंच खूप चांगला उपक्रम आहे सर। महानगरपालिकेने या शहरातल्या लोकांसाठी, नागरिकांसाठी चालू केलेला आहे। एकाच ठिकाणी नागरिकांना सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती उपलब्ध होतात आणि लोकांचा वेळ वाचतो त्या याच्याने, आणि वाहतुकीची पण जी गर्दी होते शहरामध्ये ती सुद्धा जरा म्हणजे कमी होते। आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असल्यामुळे सगळं साहित्य एकाच ठिकाणी मिळते आहे। डेकोरेशन करून देणारे लोक पण इथे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या जसं लागतं तसं त्या प्रकारचे सगळं साहित्य सकट इथे म्हणजे स्टॉल्स लावले गेलेले आहेत। त्याच्यामुळे हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे महानगरपालिकेचा। खरंच या सगळ्या उपक्रमाचा इथल्या नागरिकांनी लाभ घ्यावा आणि खरंच खूप चांगलं आहे। मी आता पाहते खूप चांगलं आहे सर हे, आणि खरंच धन्यवाद। इस मौके पर अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, उपायुक्त मंगेश खौले, उपायुक्त रविंद्र भेलावे, सहायक आयुक्त अक्षय गडलिंग, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, संतोष गर्गिलवार, नरेंद्र बोबाटे, सचिन माकोड़े, शहर अभियंता विजय बोरीकर, मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी के साथ अन्य अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित थे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।